नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्ट मॉमी या चॅनलमध्ये। आज सकाळचं वातावरण काहीसं असं झालेलं आहे आणि सकाळचे 9 वाजलेले आहे आणि 9 वाजता आज माझा पूर्ण स्वयंपाक होऊन गेलेला आहे। त्याचं कारण असं की आज 10वीचे पेपर सुरू होणार आहेत आणि सरांची आज सुपरविजन आहे, त्यामुळे मग मी पटकन स्वयंपाक आवरून घेतला। वेळेचं बंधन जर राहिलं तर कोणतीही कामं बरोबर वेळेवर होऊन जातात। आज सकाळी लवकर कामं आवरली गेलेली, त्यामुळे मग आज मला माझं एक पर्सनल कामही करून घ्यायचं होतं, परंतु एका चुकीमुळे माझा इतका गोंधळ उडाला आणि तो गोंधळ कसा उडाला ते मी तुम्हाला पुढे सांगतेच। सगळ्या रूमच्या मी बेडशीट आज धुवायला काढलेल्या होत्या आणि त्याच मी आता वाळवत घालत आहे। आणि त्यानंतर मग आज परीच्या मम्मीने वड्या बनवायला घेतलेल्या होत्या आणि त्यामुळे मग त्यांनी सगळ्या डाळी 4 तास भिजवून घेतलेल्या आणि त्यामध्ये ओवा, जिरा, हिंग आणि बडीशोप, तिखट आणि मीठ एवढे सगळे पदार्थ टाकलेले आणि कोथिंबीरही वाटून घेतलेली होती। आधी काही मी वड्या बनवलेल्या नव्हत्या, त्यामुळे परीच्या मम्मीने मला आधी डेमो करून दाखवला आणि त्यानंतर मग मीही ट्राय करून बघितलं। व्यक्ती लहान असो किंवा मोठी असो, त्यांच्याकडून जर आपल्याला चांगलं काही शिकायला भेटलं तर नक्कीच आपण ते शिकलं पाहिजे। स्टार्टिंगला मला थोडी भीती वाटत होती की आपल्यामुळे त्यांच्या वड्या बिघडायला नको, परंतु नंतर मग मस्त मजा येत होती। वड्या झारून घेत असताना आमच्याकडून एक छोटीशी चूक झालेली आणि ती चूक तुम्हाला पुढे समजेलच। ती छोटीशी चूक ही झालेली आमच्याकडनं की आम्ही स्टार्टिंगला सगळं कॉर्नरला वड्या झारून घेतल्या आणि मधला भाग रिकामा झाला आणि त्याच्यानंतर मग मधल्या भागावर वड्या पाडत असताना थोडासा आमचा स्ट्रगल झाला आणि ही चूक आम्हाला नंतर लक्षात आली की आपण स्टार्टिंगला मधल्या भागावर वड्या पाडायला पाहिजे नव्हत्या आणि अशा प्रकारे आमच्या वड्या झारून झालेल्या आहेत। त्यानंतर मग परीच्या मम्मीने वड्यांचं पीठ मला दिलेलं होतं, त्यांची मी भजी काढून घेतली आणि ह्या भज्या मला खूपच आवडतात, त्यामुळे आल्या आल्या मी पटकन त्या भज्या काढून घेतल्या आणि जे माझं पर्सनल काम होतं तेच मी आता करायला घेतलं। आता लग्नाचा सीझन चालू होणार आहे, त्यामुळे म्हटलं चला आता ब्लाऊज शिवून घेऊया, म्हणून मी ब्लाऊज शिवायला तर बसली, पण ब्लाऊज अर्धं शिवून झाल्यानंतर मग माझी एक गोष्ट लक्षात आली आणि त्या गोष्टीमुळे माझा इतका गोंधळ उडाला ते तुम्हाला मी आता सांगतेच। ब्लाऊज शिवता शिवता मी मोबाईल हातात घेतला आणि इंस्टाग्रामला स्क्रोल करत होती, तेव्हा ती गोष्ट माझ्या लक्षात आली, कारण की मोबाईल स्क्रोल केल्यावर मला असं समजलं की माझ्या मैत्रिणीच्या बहिणीचं लग्न हे 22 तारखेलाच आहे। चूक अशी झाली माझ्याकडून की मला असं वाटलं की तिचं लग्न 26चं आहे, त्यामुळे मी कोणतीच पूर्वतयारी केलेली नव्हती, त्यामुळे पटकन मग मेहंदी गाळून घेतली आणि परीच्या मम्मीकडून मग केसांना मेहंदी लावून घेतली आणि माझ्याशी कोणती चूक झाली तेच गारानं मी परीच्या मम्मीजवळ गात आहे। 4:30 वाजता मी मेहंदी लावली संध्याकाळी आणि त्यानंतर मग अजून सांगतात ना दुष्काळात 13वा महिना, तसं काहीसं माझ्याबरोबर झालं। 8 वाजता मला मेहंदी फंक्शनला जायचं होतं आणि मैत्रिणींनी सर्वांना जेवणाचं आमंत्रणही दिलेलं होतं, परंतु सरांना मात्र घरीच जेवण करायचं होतं, त्यामुळे मग पटकन अजून खिचडी आणि कढी सरांना बनवून दिली आणि आत्ता 6:30 वाजलेले आहे आणि तिथपर्यंत मग मी कढी खिचडी बनवून घेतली आणि जे काही भांडे होते तेही घासून घेतले आणि मेहंदी फंक्शनला जायचं आहे हे सांगताच सृष्टीचं तर इथे मेहंदी काढणं सुरू होऊन गेलं। 6:30 वाजता मग मी केसही छान धुवून घेतली आणि केस धुवून झाल्यानंतर मग मला आयब्रो करायलाही जायचं होतं, मग तेही मी करून आली आणि त्यानंतर मग पटकन तयारी करून घेतली आणि अजून 10-15 मिनटं जायला वेळ होता, त्यामुळे मग कपड्यांच्या घड्याही घालून घेतल्या, कारण तिकडून आल्यावर उशीरच होणार होता।
त्यानंतर मग मुलांचीही अशी काही तयारी झालेली आहे आणि त्यानंतर मग सरांनी आम्हाला फंक्शनच्या ठिकाणी सोडलं. त्यानंतर मैत्रिणीला आणि मैत्रिणीच्या पप्पांना मम्मींना मी भेटले आणि त्यानंतर मग छान फोटो सेशन झाला. फोटो काढत असताना फोटोग्राफरच्या तालावर आम्हाला नाचावं लागत होतं. फोटोग्राफरचं म्हणणं असं होतं की मेहंदीकडे बघा, नवरीकडे बघा, थोडं डिस्टन्स ठेवा आणि त्यानुसारच मग आम्ही फॉलो करत होतो. आणि आपल्या व्हिडिओसाठीचा शूट आपली सृष्टी घेत होती बरं का. मेहंदी फंक्शनसाठी छान असं डेकोरेशन केलेलं होतं. त्यामुळे मग सृष्टीचाही मी तिथे छान फोटो व्हिडिओ काढून घेतला. त्यानंतर मुलांनी छान चोकोबार एन्जॉय केले आणि उत्कर्ष ड्रेस खराब करेल म्हणून मी त्याला रुमाल लावून दिलेला होता. आणि घरगुतीच कार्यक्रम होता, त्यामुळे मग जे जवळचे नातेवाईक होते ते फंक्शनला आलेले होते आणि माझ्या खास मैत्रिणीने मलाही तिथे आमंत्रित केलेलं होतं. फोटो सेशन झाल्यानंतर मग आम्ही सगळे जेवणाला इकडे आलेलो होतो आणि छान असं जेवणामध्ये पुलाव आणि वांगे बटाट्याची भाजी आणि पोळी असा मेन्यू होता. त्यानंतर मग जेवण झाल्यानंतर मुलांनी छान असं खेळण्याचा आनंद इथे घेतला. खेळता खेळता उत्कर्ष पडूनही झालेलं बरं का. लहान मुलं म्हटल्यावर खेळणं पडणं हे तर चालूच राहतं. त्यानंतर मग सगळ्यांचे स्पेशल डान्स झाले आणि माझ्या मैत्रिणीनेही छान डान्स केला आणि अशा प्रकारे माझ्या चुकीमुळे आज माझा गोंधळ उडाला.